भावांनो, आपल्या मित्राने घेतला आहे फ्लॅट ह्या सोसायटीमध्ये, शेखर दादा पवार. तर भावांनी बोलवलं होतं आपल्याला वास्तू शांतीच्या पूजेसाठी. मित्रांनो, तुमच्या भावानी पण दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतला. एक दोन प्रसाद खाल्ला पण मन नाही भरलं. ताईला म्हटलं अजून दे ताई. आपलं कसं असतं माहिती का, आधी पोट भरायचं नंतर बाकीचं बघायचं. आजचं जेवणाचं नियोजन आहे ना सगळं सचिन भाऊंकडे, कारण की सचिन भाऊंचं केटर्स आहे ना एकदम टाकाटक. जेवण तर करायचं बाकी, पण त्याच्या अगोदरच आपला शुभम आहे ना जेवण जिरवतोय ओम्या. शेखर दादाचा सत्कार करायचा. शेखर दादानी माझा सत्कार केला. म्हटलं चायला एवढं प्रेम कसं काय होतो चाललं. नंतर कळालं त्यांनी माझ्या हातातलं गिफ्ट पाहिलं होतं. मग काय मी पण देऊन टाकलं. म्हणलं जे आपली जिंदगी जिले बाई. मित्रांनो, आपली गांधी टोपी कशी दिसते एकदम कडक ना बाई. विषयच हाडेनं टकलं पण झाकून गेलं आपलं. पण शेखर मला काय म्हणतो, पोटभर खाय बरं काय, तुला लागत पोटभर खायला म्हणे. अरे म्हटलं खायचं बघू नंतर, आधी फ्लॅटचा व्ह्यू पाहू दे ना म्हटलं. गॅलरीचा व्ह्यू तर इतका खतरनाक होता ना. ओम्यानी मोबाईल माझ्या हातातून हिसकून घेतला. चायला म्हटलं याला काम धंदे नाही वाटतं. ओम्या ना माझ्या टाकलेलं नुसतं हसू राहिला. म्हटलं काय झालं काय नाही म्हणे, मला हात फिरवायचा. म्हटलं फिरो बाबा. आपण हे गिफ्ट पाहून ओम्याने डायरेक्ट उचलून घेतले ना. म्हणे घेऊन जाऊ का घरी. भाऊच्या गॅलरीतून डायरेक्ट हॉटेलच दिसती ना. मग काय इथूनच ऑर्डर द्यायची सोयाबीन चिल्लीची. दोरी खाली फेकायची, सोयाबीन चिल्ली वर वाढायची. म्हटलं लय दिवसांनी दोस्त भेटले, चला फोटो काढू. फोटो काढलं म्हटलं चला पोट पूजा करायला खाली जाऊ. पण तितक्यात बघतो तर काय लाईटच गेली. आम्हाला जायचं होतं लिफ्टनी खाली. हा येतोय 6व्या मजल्यावरतून खाली. तर मित्रांनो, डोकं खराब व्हायचं काम आहे, कारण की आता पोटामध्ये आपल्या काहीच नाही. भूक तर लागली मोकार, पण खाली गेल्याच्या नंतर बघतो तर काय जेवणाचं नियोजन केलं एकदम टकाटक मध्ये. आणि केटरस आहे आपल्या सचिन भाऊंचं. भाई तुम्ही बघू शकता जेवण इतकं क्वालिटी. ह्या दोन जुळ्या बहिणींनी 2 जुळ्या थाळ्या घेतल्या, निघल्या ना जेवायला. सचिन भाऊंचं केटर्स म्हणजे विषयच हाडे. भावांनो बघू शकता जेवण एवढं भारी बनवलंय ना. अरे बापरे, माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं. पण माझ्या अगोदर बघू शकता हा बाबा सुनील तर पोटाव पडल्यावरच करू राहिला. भाई सगळ्यांच्या अगोदर जेवायला लागला. म्हटलं घे खाऊन, तुला काय तुला वाटतं उरतं का नाही काय काय माहिती. मला पण वाटतंय उरणार नाही. घ्या खाऊन पटकन आपण. मग काय शेखरला म्हटलं जेऊ का बाबा. तू म्हणे अरे खाय ना बाबा, तुला भूक लागली तर. मग काय घेतली ना थाळी घेतली. म्हटलं दे आता वाडा पटापट. भावाला म्हटलं दे ना खीर. तो म्हणे खीर नाही, ही आहे रबडी. अरे मी म्हटलं दे ना रबडी का चबडी. त्याच्यानंतर काय पनीरची भाजी. वा म्हटलं पनीरची भाजी तर टाकाटक. मग काय भेंडी पण दिली ना भावानी. पोळी एकच दिली त्याला. म्हटलं 2 टाक म्हणे, एवढी तर काय. मग काय भावानी भात टाकला ताटामध्ये. पण माझं मन आहे ना जरा हळवं. त्याला म्हटलं अजून एक टाक ना यार प्लीज भावा. मग काय भावाने अजून टाकलं. म्हटलं वरण पण टाक. आता वरण भात वगैरे सगळं झालंय. म्हटलं बाई ते पापड दे ना, ते बाजूचे पापड. हा ते पापड. आता कसं ताट भरल्यासारखं वाटतंय टकाटक मध्ये. हे दोघं माझ्याकडे असे बघायला लागले तसं काय सगळ्यांचं जेवण मी एकटाच खाऊन घेणार आहे. अरे खाऊ द्या ना पोट भर. मग काय रपसाप आणलं तुमच्या भावाने. मग काय 120च्या स्पीडने तुमच्या भावाने सगळं ताट केलं साफ. बघू शकता सगळ्यांच्या अगोदर तुमचा भाऊ जेवला टकाटक मध्ये. पण बटनच लागा ना शर्टाची. देव सुद्धा वरतून पाहत असेल तर म्हणशील अरे जाड्या जिमला जाय रे तू. एक तर जाड बी झाला आणि टकलं केलं विचित्र प्राणी दिसतोय रे बाबा. मला पण जिम लावायची पण कधी लावू काही समजना. आणि हे गिफ्ट दिलं कोणी माहितीये का, रोहन भाऊ साळवेन, दश भाऊ आणि गोरख भाऊ बागुल. 200-300चं गिफ्ट दिलं, 4-5 हजाराचं खातायच्या मायला. उठाना जाना घरी, दुसऱ्यांना पण खाऊ द्या ना. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.